नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत सिन्नर गावामधील ऐश्वर्य मंदिर किंवा ऐश्वरेश्वर मंदिर नावाचं मंदिर आहे जे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे। हे सुंदर प्राचीन मंदिर आपण आज बघायला आलेलो आहोत। प्राचीन म्हणजे हे मंदिर इतकं प्राचीन आहे की 1075 ते 11व्या शतकाच्या सुरुवातीचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये निर्मिती झालेलं इतकं प्राचीन मंदिर आज आपण बघणार आहोत। आता माझ्या मागे जे दिसतंय मंदिर फार काही मोठं मंदिर नाहीये, पण छोटंसंच मंदिर आहे, पण अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। यापूर्वी आपण सिन्नरमधली गोंदेश्वरामधली असलेली पंचायतन मंदिरं बघितलेली होती, तिथे जसं सुंदर शिल्पकाम होतं तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त सुंदर शिल्पकाम आपल्याला या ऐश्वरेश्वर मंदिरामध्ये बघायला मिळणार आहे। ऐश्वर्य मंदिर अशी बाहेर पाटी लिहिलेली आहे, परंतु याला ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून पण संबोधलं जातं। मॅपवर जर तुम्ही शोधायला गेलात तर ऐश्वरेश्वर मंदिर म्हणूनच शोधावं लागतं, तर तुम्हाला हे मंदिर सापडेल। तर चला आरंभ करूयात ऐश्वरेश्वर मंदिर बघायला। तर दर्शक हो, मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला समोरच्या बाजूला अगदी मंदिराचा प्रवेश मंडप बघायला मिळतो। या प्रवेश मंडपाचे 2 स्तंभ आता तुम्हाला दिसत आहेत। या प्रवेश मंडपाच्या स्तंभांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं। आता स्तंभ बघायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही इथे जर खाली बघितलं तर खाली सुद्धा दगडी फ्लोरिंग केलेलं आहे। खालची भूमी जी आहे ती संपूर्णपणे दगडाची आहे, म्हणजे थोडासा उंचाई केलेली आहे। उंचीवरती हे मंदिर बनवलेलं आहे किंवा एक प्लॅटफॉर्म बनवून त्याच्यावरती हे मंदिर बनवलेलं आहे। आता या स्तंभाचा बेस तुम्ही इथे बघू शकता, हा स्तंभाचा पाया आहे, त्याच्यावरती इथपासून हा स्तंभ सुरू होतो। ड्राय जॉईंट पद्धतीने बनवलेलं हे पण मंदिर आहे। कुठेही शिस किंवा चुना किंवा तांब असं काही वापरलेलं नाही, सगळे ड्राय जॉईंट्स एकमेकांमध्ये एक दगड अडकवून बनवलेलं हे मंदिर आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, पहिलाच जो स्तंभ आले आपल्याला समोर दिसतो तिथेच एक सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतंय। या सुंदर शिल्पाच्या वरती जर बघितलं तर आपल्याला छोटासा गणपतीचं शिल्प या ठिकाणी बघायला मिळतं। अशी अनेक प्रकारची शिल्प या स्तंभावरती आपल्याला बघायला मिळतात। आता या स्तंभावरती गणपतीच्या मंदिराच्या बाजूनी जे नक्षीकाम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला स्तंभावरती केलेलं दिसतं। आता त्या स्तंभावरच्या छोट्या छोट्या शिल्पांचा, आता या शिल्पांचा आकार किती आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी माझ्या हाताने दाखवतो। एवढ्या आकाराची ही छोट्या आकाराची शिल्प आहेत। सगळ्यात खाली गणपतीचं शिल्प आहे आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर हे मध्यभागी एक शिल्प आहे आणि त्याच्यावरती हे अजून एक शिल्प आपल्याला केलेलं दिसतं। आता आपण या स्तंभाचा जॉईंट दुसऱ्या स्तंभावरती बघूया, कारण माझ्या डाव्या बाजूने सूर्य समोर येतो आहे, त्यामुळे या सुंदर स्तंभाचा जॉईंट आपण डाव्या बाजूने बघूया। आता मी तुम्हाला उजव्या बाजूचा स्तंभ मधल्या बाजूने दाखवतो आहे। अशी चारी बाजूनी शिल्प या ठिकाणी केलेली आहेत, या स्तंभांवरती केलेली आहेत, जो प्रवेश मंडपांचे स्तंभ आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने छोट्या आकाराचं नक्षीकाम केलेलं आहे। मगाशी मी तुम्हाला माझ्या हात दाखवला होता, हाताच्या अंदाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती छोट्या साईजचं हे नक्षीकाम आहे। त्याच्या वरच्या भागात जर बघितलं तर ही तर अगदी बोटभर उंचीची किंवा 1.5 इंच 2 इंच उंचीची शिल्प या ठिकाणी आपल्याला प्रत्येक स्तंभावरती मधल्या भागांमध्ये केलेली दिसतात। आणि एकदम समोरचा जो चपटा भाग आहे त्याच्यावरती व्यवस्थित जरा मोठ्या आकाराची शिल्प कोरलेली आपल्याला इथे दिसतात। इथे अनेक शिल्प कोरलेली आहेत, काही ठिकाणी रामायणाची, महाभारताची, महिषासुरमर्दिनीची, काही विष्णू दशावतारांची अशी काही शिल्प आहेत। काही त्यावेळच्या समाज जीवनामधली सुद्धा काही शिल्प या स्तंभांवरती कोरलेली आपल्याला दिसतात। आता ही पण शिल्प जी आहेत ती थोडीशी जीर्ण झालेली आहेत, त्यामुळं एक्झॅक्टली कशाची आहेत ते काही शिल्प लक्षात येत नाहीत। जी आम्हाला लक्षात येतील ती आम्ही तुम्हाला सांगत जाऊ। तुमच्या जर कोणती लक्षात आली आणि आम्ही ती सांगितलेली नसतील तर कृपया कॉमेंटमध्ये लिहा। इथे तुम्ही बघू शकता छोट्या आकाराची शिल्प, अगदी 1-1.5 इंच उंचीची शिल्प या ठिकाणी आहेत। त्याच्या थोडंसं वरती जर आपण बघितलं तर इथे सुंदर फुलांसारखं किंवा वेलींसारखं नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्या वरचा हा जो सांधा आहे, स्तंभाचा सांधा, हा अत्यंत दर्शनीय आहे। वरती वाढत जाणारा आकार या इथे स्तंभाला केलेला आपल्याला दिसतो आणि वरती कोन दाखवलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर कोन केलेले आहेत आणि हा वाढत जाणारा आकार आपल्याला अतिशय सुंदर बघायला मिळतो। त्याच्या वरती सगळ्यात वरती जर आपण इथे सेंटरला इथे जर बघितलं, इथे यक्षिणी आहे। या यक्षिणी बऱ्याच मंदिरांमध्ये आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत। या यक्षिणी वरच्या मंदिराचा छताचा जो भार आहे तो आपल्या अंगावरती घेतलेला आहे, हे दर्शवण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये स्तंभाच्या वरती छताच्या खाली अशा प्रकारच्या यक्षिणी आपल्याला बघायला मिळतात। तसेच याही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात।
आता आपण थोडंसं मंदिरात पुढे जाऊयात. आता लक्षात घ्या, आपण मंदिरात अजून आतमध्ये गेलेलो नाही आहोत. प्रवेश मंडपाचे स्तंभ आपण बघत आहोत आणि प्रवेश मंडपातील स्तंभांवरती इतकी सुंदर शिल्प केलेली आहेत. काही स्त्री पुरुषांची शिल्प सुद्धा अशा प्रकारची स्तंभांवरती कोरलेली आहेत. हा एक गणपतीचं शिल्प आपल्याला दिसतंय, त्याच्यावरती एका देवतेचं शिल्प आहे. प्रत्येक आता इथे जेवढे स्तंभ दिसत आहेत, प्रत्येक स्तंभावर चारी बाजूनी वेगवेगळ्या प्रकारची शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात. आणि मगाशी जी आपण छोट्या आकाराची शिल्प बघितली होती, तशीच छोट्या आकाराची शिल्प इथे सुद्धा या खांबावरती सुद्धा आपल्याला कोरलेली दिसतात. काही स्त्रियांची पुरुषांची शिल्प सुद्धा या स्तंभांवरती केलेली आहेत. हा आहे प्रवेश मंडपाचा दुसरा पुढचा स्तंभ. या स्तंभावरची शिल्प आपण थोडंसं एक दृष्टिक्षेप टाकूया. इथे एक नर्तिका नृत्य करताना आपल्याला दिसते आहे. त्याच्यावरती शिवपार्वतींसारखं शिल्प, एक छोटंसं शिल्प आहे, थोडंसं जीर्ण झालेलं आहे, पण शिवपार्वती असल्यासारखे वाटतात. त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर मगाशी आपण 1-1.5 इंचाची छोटी शिल्प बघितली होती. इथे जरा 2.5-3 इंचाची उंच जरा शिल्प केलेली आहेत. ह्या सगळ्या नृत्य करणाऱ्या नर्तिका आपल्याला या खांबावरती बघायला मिळतात. त्याच्या वरच्या स्तरामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या स्तरामध्ये सुद्धा आपल्याला बरीच शिल्प चारही बाजूनी कोरलेली दिसतात. आता हा व्हिडिओची जास्त लांबी वाढू नये म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येक शिल्प बारीक बारीक दाखवू शकत नाही. तुम्हाला आम्ही त्यातली काही क्षणचित्र दाखवतो, त्यावरून तुम्हाला या मंदिराची कल्पना येईल. आता दुसऱ्या स्तंभाच्या बाहेरच्या बाजूला हे गणपतीचं सुंदर शिल्प कोरलेलं आहे आणि वरती असलेलं सुंदर शिल्पकाम, त्याच्यावरती असलेला चढावाचा भाग, हे आपण आता फक्त प्रवेश मंडपाचे स्तंभ बघत आहोत. चला थोडंसं पुढे जाऊया. प्रवेश मंडपाचा पुढचा स्तंभ आता आपण बघत आहोत. इथे सुंदर शिल्प कोरलेले दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं एक सुंदर आकर्षित करून घेणारं शिल्प मी आता तुम्हाला दाखवतोय. इथे तुम्ही बघू शकता गजांत लक्ष्मीचं शिल्प या स्तंभावरती कोरलेलं आहे. दोन बाजूला 2 हत्ती आहेत आणि मध्ये लक्ष्मी आहे. ही गजांत लक्ष्मी वैभवाचं प्रतीक म्हणून आपल्या अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेली बघायला मिळते. आपण पुण्यातलं वाघेश्वर मंदिर जे बघितलं होतं, त्या वाघेश्वर मंदिरामध्ये सुद्धा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजांत लक्ष्मीची मोठी शिल्प होती. तसंच इथे गजांत लक्ष्मीचं छोट्या आकाराचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या बाजूलाही सुंदर छोटे छोटे शिल्प केलेले या ठिकाणी बघायला मिळतात. वरती काही स्त्री आणि पुरुषांचे, महिलांचे सुंदर सुंदर छोट्या छोट्या आकाराचे शिल्प आहेत. हे अगदी बारीक बारीक नक्षीकाम आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही जर कधी सिन्नर किंवा नाशिक या भागामध्ये आलात तर हे मंदिर बघायला सुद्धा अवश्य या, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आता आपण चौथा स्तंभ बघत आहोत. प्रवेश मंडपाचा चौथा स्तंभ. इथे सुद्धा एक नर्तिकेचा शिल्प खालच्या भागामध्ये केलेलं दिसतं. मध्ये एक 5-6 इंच उंचीचं छोटंसं शिल्प आहे आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर वरती जास्वंदीचं फूल वाहिलेलं गणपतीचं शिल्प, सुंदर गणपतीचं छोट्या आकाराचं शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता इथे फूल वाहिलेलं आहे त्यामुळं पूर्ण मूर्ती दिसत नाही, पण अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी बघायला मिळतं. त्याच्या वरच्या स्तरामध्ये असलेली छोट्या आकाराची काही शिल्प मी तुम्हाला थोडीशी क्षणचित्र दाखवतो. इथे सुद्धा एक गजांत लक्ष्मीचं आपल्याला शिल्प दिसतंय बघा. इथे 2 बाजूला 2 हत्ती आहेत आणि हे छोट्या छोट्या आकाराचं जे कोरीव काम केलेलं आहे ना, हे कोरीव काम करायला तुम्ही आता कल्पना करू शकता. आत्ताच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं कोरीव काम करायचं आणि अशा प्रकारच्या पाषाणामध्ये बांधकाम करायचं आणि इतकं सुंदर कोरीव काम करायचं आणि असंच एक मंदिर बांधायचं ठरवलं तर किती लाख आणि किती करोड रुपये खर्च येईल याची कल्पना तुम्ही या स्तंभांकडे बघून करू शकता. आता आपण प्रवेश मंडपाच्या पुढे असलेल्या नंदी मंडपाचा स्तंभ बघत आहोत, जो 5वा स्तंभ आहे इथला. मी तुम्हाला जो विषय सांगत होतो की आपल्या पूर्वजांनी लाखो करोडो रुपये खर्च करून हे सगळं भारताचं ऐश्वर्य आणि वैभव आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि आपण हे बघायला आलं पाहिजे. आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांना अशी सुंदर सुंदर प्राचीन मंदिरं बघण्याचा छंद आपण लावला पाहिजे आणि त्यांनाही अशी सुंदर मंदिरं बघण्यासाठी आपण उद्युक्त केलं पाहिजे. आम्ही आज पुण्याहून इथे सिन्नरमध्ये ही केवळ 2-3 मंदिरं जी आहेत या भागामधली ही बघण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. असेच तुम्ही सुद्धा आमच्या चॅनलवरती ही सुंदर सुंदर मंदिरं बघून तुम्ही अशी मंदिरं बघायला जाऊ शकता. सिन्नर भागामध्ये किंवा नाशिक भागामध्ये आलात तर हे ऐश्वरेश्वराचं मंदिर बघायला नक्की या. आता मी तुम्हाला दाखवतोय वरती असलेली यक्षिणी, जिनी वरच्या मंदिराचा छताचा भार आपल्या दोन्ही हातांवरती घेतलेला आहे. या शिल्पाला यक्षिणी असं म्हटलं जातं. काही मंदिरांमध्ये या यक्षिणींच्या जागी नागदेवता असतात. नागदेवतांपेक्षा बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या यक्षिणी बघायला मिळतात. आता आपण 6वा स्तंभ बघत आहोत. या 6व्या स्तंभावरती वरच्या बाजूला कमळाचा सुरेख आकार केलेला आहे.
जो आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. कमळाचा आकार आहे, त्याच्या खाली अष्टकोन केलेले आहेत. त्याच्या खाली सुंदर नक्षीकाम स्तंभाच्या चारी बाजूनी, म्हणजे इथे जेवढे काही स्तंभ आहेत ना, त्या प्रत्येक स्तंभाच्या चारी बाजूनी अशी छोट्या छोट्या आकाराची अनेक शिल्प केलेली आहेत, ज्याच्यामध्ये रामायण, महाभारत, विष्णूचे दशावतार, गजांत लक्ष्मी, त्यानंतर स्त्री पुरुष, नृत्य करणारी नर्तिका, वाद्य वाजवणारे कलाकार, अशा अनेक प्रकारची शिल्प इथे आहेत. काही शिल्प त्यातली जीर्ण झालेली आहेत, पण बरीचशी शिल्प चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहेत, जी आपल्याला इथे बघायला मिळतात. हे मधल्या भागामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम बघा, किती सुंदर गोलाकार नक्षी इथे केलेली आहे. आता आपण जे शेवट 5वा आणि 6वा स्तंभ बघितले ते नंदी मंडपाचे स्तंभ होते. आता आपण नंदी मंडपामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे तिथे नंदी महाराज असतातच. समोर वरती नंदींच्या पुढे घंटा अडकवलेली आहे आणि हा नंदी मंडपाचं छत, हे छत अगदी साधं आहे, पण एवढ्या लांबीचे अखंड दगड आडवे ठेवून हे छत बनवलेलं आहे. म्हणजे माझ्या अंदाजे कमीत कमी 10 ते 11 फुटाच्या लांबीचं हे छत आहे. 5-6 अखंड पाषाण वरच्या बाजूला ठेवून हे छत निर्माण करण्यात आलेलं आहे. आता आपण नंदी महाराज समोरच्या बाजूनी बघूयात कसे दिसत आहेत ते. नंदी महाराजांचं समोरून आपण दर्शन घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता नंदी महाराज समोरून आपल्याला दिसत आहेत. थोडंसं जीर्ण झालेलं नंदी महाराजांचं शिल्प या ठिकाणी किंवा दर्शन आपल्याला मिळतं. आता या नंदी मंडपाचे जे पुढचे 2 स्तंभ आहेत, म्हणजे मंदिरात समोर प्रवेश केल्या केल्या स्तंभ क्रमांक 7 आणि 8 हे क्रमांक मी देतो. इथे मंदिराला काही स्तंभांना क्रमांक दिलेले नाहीयेत, मी स्तंभांना क्रमांक देतोय समजण्यासाठी म्हणून केवळ. आता हा 7वा स्तंभ आपण बघतो आहोत. या 7व्या स्तंभावरचं खालच्या बाजूचं सुंदर नक्षीकाम, मधल्या त्याच्यावरच्या स्तरामध्ये केलेली छोट्या आकाराची शिल्प, त्याच्यावरती असलेला अजून एक शिल्पांचा स्तर. इथलं शिल्प जरा जीर्ण झालेलं आहे, पण बरीचशी शिल्प चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहेत. आणि अशीच शिल्प आपल्याला प्रत्येक स्तंभाच्या, म्हणजे हे समोरचे 8 स्तंभ जे आहेत, या 8ही स्तंभांवरती चारी बाजूनी अशी सुंदर शिल्प आपल्याला केलेली दिसतात. आता तुम्ही फक्त डोक्यामध्ये विचार करत राहा किंवा मनामध्ये हा विचार करत राहा की इतकं सुंदर नक्षीकाम करायला किती कारागिरांनी काम केलं असेल, किती महिने, किती वर्ष ते लोक हे काम करत असतील. आणि आपण अशी मंदिरं जेव्हा बघायला येतो किंवा दर्शन घ्यायला येतो, त्यावेळेला फक्त 10 मिनिटात मंदिर छान आहे म्हणून निघून जाण्यात काही अर्थ नाहीये. मंदिराचे हे जे छोटे छोटे बारकावे असतात, जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेले आहेत, हे बघण्यासाठी आपण थोडासा वेळ खर्च केला पाहिजे. त्या मंदिराची उत्सुकतेने थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि मग ते मंदिर बघायला आपल्याला जास्त आनंद मिळतो किंवा मजा येते. इथे सुद्धा बाहेरच्या बाजूने असलेली यक्षिणी आपल्याला दिसतात. इथे नंदी मंडप आणि मुख्य मंदिर यांच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, जे आता आपल्याला ढग दिसत आहेत. हे थोडंसं अंतर नंदी मंडप आणि मुख्य मंदिर यांच्यामध्ये आहे. आता हा जो बघतो आहोत आपण 8वा स्तंभ आहे. समोरचा प्रवेश मंडपाला 4 स्तंभ आणि नंदी मंडपाला 4 स्तंभ, असे समोरच्या भागात आपल्याला 8 स्तंभ एकूण बघायला मिळतात. आणि सगळे स्तंभ बाकीचे जसे आहेत तसेच हा पण 8वा स्तंभ आहे. अनेक प्रकारची शिल्प या स्तंभावरती केलेली आपल्याला दिसतात. आणि हा जो वरचा भाग आहे, वरचा कमळाचा भाग, त्याच्या खालचा हा भाग, त्याच्या वरचा भाग आणि त्याच्यावरच्या यक्षिणी, हे सगळ्या स्तंभांना समान आहे. एकसारखं दिसणारं, एका आकाराचं सगळीकडं केलेलं आपल्याला दिसतं. आता आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करणार आहोत. अंतराळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या नंदी मंडपाच्या उजव्या बाजूला काहीतरी आपल्याला केलेलं दिसतंय, हे आपण थोडंसं बघूयात इथे काय आहे. आता तुम्ही बघू शकता मी नंदी मंडपाच्या बाहेर आलेलो आहे. हा नंदी मंडप आहे, याचे हे क्रमांक 7 आणि 8चे स्तंभ आपण बघितले. आणि त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर इथे छोटंसं मंदिर एखादं पूर्वीच्या कालावधीमध्ये असावं, कदाचित विष्णूचं किंवा गणपतीचं मंदिर या ठिकाणी असावं. आता सध्या तिथे कुठल्या देवतेची मूर्ती नाही आहे आणि त्याचं छत पण पडून गेलेलं आहे, पण कुठल्या तरी देवतेचं मंदिर या ठिकाणी असावं असं आपल्या लक्षात येतंय. या मंदिराला सुद्धा बाहेरच्या बाजूनी एक स्तंभ आहे, त्याच्यावर खालच्या बाजूनी काही फारसं नक्षीकाम केलेलं नाही, चौकोनी हा स्तंभ आहे, पण मधल्या भागामध्ये त्याला सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं, जे आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. त्या भागामध्ये सुद्धा सुंदर कोरीव काम ह्या स्तंभावरती सुद्धा आहे. आणि एकदम शेवटचा जो जॉईंटचा भाग आहे तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेला आहे. त्याच्या मागच्या बाजूला तो हा मागचा स्तंभ आहे आणि सगळ्यात मागच्या बाजूला 3 स्तंभ आहेत, मध्यभागी 1 आणि डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात 2 असे स्तंभ असलेलं एक बाजूचं छोटं मंदिर, मुख्य महादेवाच्या मंदिराच्या बाहेर असलेलं छोटं मंदिर, जिथं आता कुठलीही देवता नाहीये.
आता आपण जे बघत आहोत, नंदी मंडपातून पुढे आल्यानंतर 2-3 फुटाच्या अंतरावरती आपल्याला मंदिराचा अंतराळ दिसतं. या अंतराळाची आपण उजवी बाजू बघत आहोत. अंतराळाचा उजव्या बाजूचा स्तंभ आपण बघत आहोत. याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं या स्तंभावरती सुद्धा आपल्याला दिसतं. आणि वरचा जो आकार आहे हा थोडासा म्हणजे दिसायला बाहेरच्या स्तंभांसारखाच आहे, आकाराने थोडासा कमी आहे, पण इथे सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला उजव्या बाजूच्या स्तंभावर केलेलं दिसतं. आता असाच जो डाव्या बाजूचा स्तंभ जो आहे तो मी दाखवतो आणि त्याच्यानंतर इथे जी विशेषता आहे ती मी तुम्हाला दाखवतो. आता आपण अंतराळाचा डाव्या बाजूचा स्तंभ बघत आहोत. अंतराळाच्या डाव्या बाजूच्या स्तंभावर सुद्धा जसं उजव्या बाजूच्या स्तंभावर नक्षीकाम होतं तसंच याही स्तंभावरती केलेलं नक्षीकाम आपल्याला दिसतं आणि सुंदर पद्धतीने कोरलेला डाव्या बाजूचा स्तंभ बघितला आपण. आता आपण मुख्य मंदिराचा अंतराळाचं जे प्रवेशद्वार आहे तिथे एक मुख्य आकर्षण आहे या मंदिरामध्ये, जे अन्य ठिकाणी कधीही बघायला मिळत नाही. ते आता आपण थोडंसं बघूयात. इथे मी नंदी महाराजांच्या समोर आलेलो आहे आणि आता एक अप्रतिम शिल्प सौंदर्य बघण्यासाठी तुम्ही तयार राहा. अन्य कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला असं शिल्प सौंदर्य बघायला मिळणार नाही. इथे मंदिराचं जे अंतराळ आहे त्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वरती मकर तोरण केलेलं आहे. दोन्ही बाजूला 2 मगरी आहेत, ही डाव्या बाजूची मगर आणि ही उजव्या बाजूची मगर, आणि हे मकर तोरण ह्याला म्हटलं जातं. असं शिल्प आतापर्यंत कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं, पण ह्या मंदिरामध्ये आपल्याला हे शिल्प बघायला मिळालं. त्या 2 मकरांच्या मध्ये इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला नटेशाचं शिल्प दिसतं. अर्धगोलाकार आकारामध्ये नटेश म्हणजे शंकराचं नृत्य चाललेलं आहे आणि आजूबाजूला इतर देवता आहेत. हे नटेशाचं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता तुम्हाला मी क्लोजअप दाखवत आहे नटेशाच्या शिल्पाचं. हे तक्षण कलेचं लक्षण मानलं जातं असं इथं बाहेर लिहिलेल्या फलकावरती लिहिलेलं आहे. आता आपण अंतराळामध्ये प्रवेश करत आहोत. अंतराळामध्ये प्रवेश करताना डाव्या आणि उजव्या बाजूचे जे स्तंभ आहेत त्या स्तंभांवरती सुद्धा सुंदर शिल्पकाम केलेलं आहे. खाली आपल्याला कोणत्या तरी देवतेचं शिल्प दिसतं. मुघलांनी त्याचा पाय भंग केलेला आहे. मुघल सगळीकडे आपल्या अशा सुंदर मंदिरांमध्ये सगळीकडे आलेले दिसतात आणि त्यांनी नुकसान केलेलं आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये, जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये बघायला मिळतं. आता आपण ही डावी बाजू बघितली, उजवी बाजू पण बघून घेऊयात, ही जी ह्याच्या बरोबर समोर आहे. आता आपण अंतराळाची प्रवेश करतानाची उजव्या बाजूची जी भिंत आहे किंवा स्तंभ आहे तो बघत आहोत. इथे सुद्धा खालच्या भागामध्ये एक शिल्प केलेलं आहे, जीर्ण अवस्थेमध्ये किंवा भग्न केलेलं शिल्प आहे. त्याच्यावरती अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. विचार करा की डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं नक्षीकाम अगदी समान दिसायला, समान आकार आणि दिसायला सुद्धा समान करायचं आहे. तर हे करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कितीतरी कष्ट करून ठेवलेले आहेत आणि हे सगळे कष्ट आपल्यासाठी त्यांनी करून ठेवलेले आहेत. आता एक मकर तुम्हाला जवळनं दाखवतो. हे मकर तोरणामधलं उजव्या बाजूचं मकर आहे. आता आपण अंतराळामध्ये प्रवेश करूयात. या अंतराळामध्ये प्रवेश करताना अजून एक घंटा समोर वरती अडकवलेली आपल्याला दिसते आणि समोरच आपल्याला मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार दिसतं. या प्रवेशद्वारावरती सुद्धा बरंच काही बघण्यासारखं आहे, जे आता आपण जवळ जाऊन बघूयात. आता आपण गर्भगृहाचं प्रवेशद्वार पहिल्यांदा वरपासून बघायला सुरुवात करूया. सगळ्यात वरती हार घातलेला दिसतंय आपल्याला, हे सुंदर नक्षीकाम आहे. त्याच्या खाली विशेष गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. सगळ्यात पहिलं तुम्ही इथे बघू शकता ललाटबिंब आहे. ललाटबिंबामध्ये बहुतेक सगळीकडे आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते किंवा शिल्प दिसतं, परंतु इथे या ललाटबिंबामध्ये आपल्याला गजांत लक्ष्मी पाहायला मिळते. त्याच्या वरती जर आपण बघितलं, या गजांत लक्ष्मीच्या वरती जर बघितलं तर इथे आपल्याला शेषशाही विष्णू कोरलेले दिसतात आणि शेषशाही विष्णूंच्या उजव्या हाताला आणि त्यानंतर डाव्या हाताला आपण जर बघितलं तर अष्टदिक्पाल एका बाजूला कोरलेले दिसतात आणि इथे मध्यभागी शेषशाही विष्णू आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला सप्तमातृका कोरलेल्या दिसतात. अष्टदिक्पाल, सप्तमातृका, शेषशाही विष्णू आणि त्याच्या खाली असलेली गजांत लक्ष्मी, हे सगळं आपल्याला गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये बघायला मिळतं, जे अत्यंत दर्शनीय आहे आणि बाकी ठिकाणी बघायला मिळत नाही असं आहे. आता आपण इथल्या द्वारशाखा बघूयात. ही एक द्वारशाखा आहे. या द्वारशाखेवरती सुंदर मानवांची काही शिल्प केलेली आहेत, काही व्याल आहेत आणि सुंदर नक्षीकाम या द्वारशाखेवरती केलेलं दिसतं. सगळ्यात आतली जी द्वारशाखा आहे ह्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं. आता ही दुसरी जी आहे गोलाकार केलेली द्वारशाखा तुम्ही बघून घ्या आणि अशाच द्वारशाखा सुंदर या ठिकाणी आहेत. अशा द्वारशाखांवरचं अनेक मंदिरांमधलं आपण नक्षीकाम बघितलेलं आहे. हे चलचित्र सुरू करून जवळपास आता 20 मिनिटं 25 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे आता आपल्याला वेगाने पुढे जायला पाहिजे.
या शेवटच्या द्वारशाखांवरती काही व्यालशिल्प आणि काही मानवांची शिल्प केलेली आपल्याला दिसतात. अशा अत्यंत सुंदर द्वारशाखा या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्या खाली नेहमीप्रमाणे असलेले द्वारपाल, असे द्वारपाल आपण आतापर्यंत अनेक मंदिरांमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे इथले द्वारपाल बघायला आपण थोडासा वेळ नको घालवायला, आपण पटापट द्वारपाल बघून घेऊ. जसे उजव्या बाजूला द्वारपाल आहेत तसेच द्वारपाल डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही जे पटलावर बघत आहात ते डाव्या बाजूचे द्वारपाल बघत आहात. दोन्ही बाजूचे समान असलेले द्वारपाल आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याहून महत्वाचं जे आपल्याला अन्य मंदिरामध्ये बघायला मिळालं नाही किंवा मिळत नाही ते आपण इथे बघूयात. ह्या अंतराळाचं छत जे आहे किंवा वरची बाजू जी आहे ते सुद्धा अत्यंत दर्शनीय आहे. ते आता आपण बघून घेऊयात. ह्या अंतराळामध्ये छताच्या खालच्या ज्या डाव्या आणि उजव्या बाजू आपल्याला दिसतात त्या डाव्या आणि उजव्या बाजूवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. आता जे आपण बघत आहोत हे डाव्या बाजूचं नक्षीकाम आहे. इथे सुंदर अशी छोट्या आकाराची, साधारण 5-6 इंचाच्या आकाराची देवकोष्टकं अनेक बनवलेली आहेत. आणि या देवकोष्टकांमध्ये विविध देवदेवतांची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात किंवा शिल्प बघायला मिळतात. मध्यभागी या महादेवाच्या फोटोच्या मागच्या बाजूला असलेली शिल्प तुम्ही बघू शकता. विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि जशी ह्या डाव्या बाजूला होती मध्यभागी फोटोच्या मागे आपल्याला जी शिल्प दिसत आहेत तशीच छोट्या आकाराची शिल्प आपल्याला उजव्या हाताला सुद्धा बघायला मिळतात. उजव्या बाजूची सुद्धा शिल्प अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये किंवा चांगल्या अवस्थेमध्ये अजूनही शिल्लक आहेत. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण त्यांचं वर्णन करत नाही आहोत. मी तुम्हाला बोटांनी दाखवत राहीन, तुम्ही स्क्रीनवरती जे दिसतंय ते बघत राहा. या अंतराळाचं छत सुद्धा अत्यंत विलोभनीय आणि दर्शनीय आहे. आता तुम्ही विचार करा, जे आपल्याला छतावरचं नक्षीकाम दिसतं आहे याला अनेक लोक असं म्हणतात की इथे नक्षत्रांची शिल्प केलेली आहेत, कोणी म्हणतं इथं राशींची शिल्प केलेली आहेत. पण खूप सुंदर प्रकारची शिल्प आपल्याला छतावरती उलट्या बाजूनी कोरलेली आढळतात. आता तुम्ही विचार करू शकता ही छतावरती शिल्प कशी कोरली असतील. एकतर खाली दगड ठेवून त्याच्यावरती कोरीव काम करून मग नंतर तो दगड उपडा करून वरती ठेवला असेल किंवा वरतीच जागेवर केली असतील. कसंही असलं तरी अत्यंत अवघड अशी समान आकाराची सुंदर नक्षीकाम आपल्याला या छतावरती बघायला मिळतं. मगरीचं एक शिल्प आहे आणि त्या मगरीवरती 2 जण बसलेले आपल्याला दिसतात. आम्हाला ही शिल्प ओळखता आली नाहीत. तुमच्यापैकी जर कोणाला ही शिल्प ओळखता आली किंवा ह्याबद्दल तुम्हाला जर जास्त काही माहिती असेल तर तुम्ही कृपया कॉमेंटमध्ये लिहा. हे आता तुम्ही बघू शकता पटलावरती मगर खाली दिसते आहे आणि त्याच्यावरती बसलेले 2 जण दिसत आहेत. आता ही नक्षत्रांची आहेत, राशींची आहेत का अन्य काही शिल्प आहेत आम्हाला समजलं नाही. तुम्हाला समजलं तर आता सांगितल्याप्रमाणे कॉमेंटमध्ये लिहा. काही चित्र सरळ आहेत, काही चित्र उलटी आहेत, पण अतिशय दर्शनीय हे छत आहे. आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभो. गर्भगृहातील महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटतं. आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात केलेली आहे. बाहेरच्या बाजूला दगडामध्ये असलेल्या या खाचा बघा. असं भासतं की शंकराच्या यंत्राचा आकार या बाहेरच्या भागाला दिलेला असेल, कारण जो चौथरा बनवलेला आहे त्याला अशा पद्धतीच्या खाचा बनवलेल्या आहेत. आता आपण सुरुवातीपासून मंदिराची रचना कशी बघितली ते जरा बघूयात. आपण ह्या बाजूने मंदिरामध्ये प्रवेश केला होता. आल्या आल्या आपल्याला पहिला प्रवेश मंडप दिसला, त्यानंतर नंदी मंडप बघितला, त्यानंतर इथे अंतराळ आपण आतमध्ये बघितलं आणि त्याच्या मागे असलेलं गर्भगृहामध्ये जाऊन आपण देवाचं दर्शन घेतलं. या मंदिराला बाहेरच्या बाजूने सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे जसं आपण खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर बघितलं होतं त्या मंदिराला जसं बाहेरच्या बाजूने नक्षीकाम केलेलं होतं अगदी तितकं नाही, पण बऱ्यापैकी सुंदर नक्षीकाम या मंदिराला सुद्धा बाहेरच्या बाजूने केलेलं आहे. तिथे जसे आपण हत्तींची मालिका बघितली होती तशीच हत्तींची मालिका इथे सुद्धा दिसते. पुढे गेल्यानंतर दिसले हत्ती की मी तुम्हाला दाखवेन. पण ह्या तिन्ही बाजूनी गर्भगृह आणि अंतराळ याची जी तिन्ही बाजू आहेत या तिन्ही बाजूवरती अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि विविध देवदेवतांची शिल्प, अनेक देवकोष्टकं आपल्याला बनवलेली दिसतात. आता इथे वरच्या बाजूला छताच्या खालच्या बाजूला कोनाकृती जे नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय ते तुम्ही बघू शकता. अत्यंत मोहक असं नक्षीकाम आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं. या मंदिराला मोठं शिखर आपल्याला बघायला मिळत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की त्या कालावधीमध्ये बांधलेल्या काही मंदिरांना शिखरं बांधलीच नव्हती आणि काही मंदिरांची मुघलांनी तोडलेली होती किंवा काळाच्या परिणामामुळे तुटलेली होती. त्यामुळे ह्या मंदिराला सुद्धा आपल्याला मोठं शिखर दिसत नाही.
इथे तुम्ही बघू शकता अगदी छोटस शिखरासारखा काहीतरी भाग आपल्याला दिसतो आहे, परंतु मोठं शिखर मात्र इथे नाहीये. आता आपण थोडंसं पुढे जाऊन मंदिराची मागची बाजू कशी आहे ते बघूयात. मी तुम्हाला मुद्दाम शिल्पांची अगदी बारीक वर्णन करून सांगत नाहीये, कारण आपलं चलचित्र आरंभ करून 25-30 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही आता पटालावरती जी बघत आहात या पटालावरती दिसणारी मकरमुख आहेत. अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत आपण तीर्थ बाहेर येण्यासाठी मकरमुख बघितली होती, पण अशी मकरमुख ह्या मंदिरामध्ये विविध कोपऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी केलेली दिसतात. अशी अनेक मकरमुख या मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूनी केलेली आपल्याला बघायला मिळतात. याला मकर प्रणालय असं सुद्धा नाव असतं. काही मंदिरांमध्ये पावसाचं पाणी जे मंदिराच्या वरच्या भागामध्ये पडतं ते पावसाचं पाणी या अशा मगरींच्या तोंडातून बाहेर येतं. त्याच्यासाठी जी वरच्या बाजूला मकर मुख लावलेली असतात त्यांना मकर प्रणालय असं म्हटलं जातं. अशी अनेक मकर प्रणालय किंवा नुसती मकर मुख आपल्याला या मंदिरामध्ये विविध ठिकाणी बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता मध्यभागी देवकोष्टक आहे आणि त्या देवकोष्टकावरती अत्यंत सुंदर देवतेचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. आता तुम्ही फक्त कल्पना करत राहा की अशी सुंदर शिल्प असलेलं मंदिर आत्ता जर बांधायचं म्हटलं तर किती करोड, किती लाख, किती रुपये लागतील आणि किती महिने, किती वर्ष असं मंदिर बनवायला लागतील. थोडीशी पडझड झालेली आहे, थोडीसं जीर्ण झालेला कडक असल्यामुळं किंवा दगड असल्यामुळं थोडीशी पडझड, थोडीशी तोडफोड मुघलांनी केलेली, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी अवस्थेमध्ये सुंदर नक्षीकाम आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतं. आता इतका उशीर होऊन सुद्धा मला असं झालंय की तुम्हाला काय काय दाखवू आणि काय काय नाही दाखवू असं मला होतंय, पण तरी सुद्धा मी दाखवतोय ते बघा. इतक्या उशिरापर्यंत हे चलचित्र बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असंच बघत राहा, अजून थोडाच वेळ राहिलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता गोलाकार एक स्तंभ बनवलेला आहे. जसं आपण सासवडच्या पांडवेश्वर मंदिरामध्ये गोलाकार स्तंभावरती बनवलेली शिखरं बघितली होती, तशाच प्रकारचं शिखर इथे गोलाकार स्तंभांवरती बनवलेलं आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या स्तंभांवरती वेगवेगळ्या प्रकारची शिखरं बनवलेली दिसतात. तिथे मी त्या चलचित्रामध्ये सांगितलं होतं पांडवेश्वराच्या की 4 धामांची प्रतीकं म्हणून 4 प्रकारची शिखरं तिथे पांडवेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळाली होती आणि तिथे सुद्धा असाच गोलाकार स्तंभावरती बनवलेली आपल्याला बघायला मिळालेली होती. म्हणजे कुठे सासवड आणि कुठे हे आपलं सिन्नर ह्या मध्ये सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये साम्य बघायला मिळतं, कारण कालावधी समान असावा. त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघत आहात. आता आपण मंदिराच्या पुढच्या बाजूला आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपण ही बाजू आता बघितली होती आणि ह्या बाजूनी सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला मागच्या बाजूनी केलेलं दिसतं. वरच्या बाजूचं अत्यंत सुंदर नक्षीकाम तुम्ही फक्त बघत राहा. मी बोटानी मला जे जे चांगली विशेष शिल्प दिसतील ती तुम्हाला दाखवत जाईन. वर्णन करण्यात मी वेळ घालवणार नाही, पण तुम्हाला जे दिसतंय त्याचा तुम्ही आनंद घेत राहा. सगळ्यात खाली जर तुम्ही बघितलं तर आपल्याला अनेक मकरमुख या ठिकाणी बघायला मिळतात आणि छोट्या छोट्या देवकोष्टकांवरती केलेलं सुंदर नक्षीकाम, काही व्याल शिल्प, काही मानवांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आता हे तुम्ही शिल्प बघू शकता, किती अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. एकावरती एक दगड ठेवून या अशा पद्धतीने या मंदिराचं निर्मिती केलेली आहे आणि शुष्क सांदा पद्धतीने बनवलेलं हे कोणाकृती नक्षीकाम तुम्ही बाहेरच्या बाजूचं बघत आहात. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आणि मागच्या बाजूचं दर्शन आपण घेत आहोत. इथे सुद्धा आपल्याला गोलाकार एक स्तंभ बनवलेला दिसतोय आणि त्याच्यावरती असलेलं एक शिखर आपल्याला डाव्या बाजूला दिसत असेल आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही मागच्या बाजूचं बघू शकता. मंदिराची मागची बाजू, डावी बाजू बघत आहोत आपण. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता आपण गर्भगृहाच्या हळूहळू उजव्या बाजूला येत आहोत. ही गर्भगृहाची उजवी बाजू बाहेरनं आत्ता आपण बघत आहोत. इथेही अत्यंत सुंदर नक्षीकाम, एक गोलाकार स्तंभ तुम्हाला इथेही दिसत असेल, त्याच्यावर बनवलेलं शिखर आपल्याला इथे बघायला मिळतं आणि वरच्या बाजूने केलेलं जसं आपण त्या बाजूने बघितलं होतं तसं सुंदर नक्षीकाम इथे वेगवेगळ्या स्तंभांवरती वेगवेगळे आकार आणि वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं आणि हे सगळं बघून आपण थक्क होऊन जातो. इतकं सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता इथल्या सुंदर शिल्पांपैकी एक नमुना आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. इथे मध्ये हत्ती आहे आणि त्याच्या बाजूला 2 व्याल दाखवलेले आहेत. हत्तीची सोंड त्या व्यालाने पकडलेली आहे आणि सुंदर शिल्प आपल्याला अशा प्रकारची शेकडो बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता मकरमुख त्याच्या दोन्ही बाजूला बनवलेली आहेत, म्हणजे मध्यभागी शिल्प आहे आणि दोन्ही बाजूला मकरमुख आणि अशी शेकडो मकरमुख आपल्याला या मंदिरावरती बघायला मिळतात. खाली पण आहेत
आणि वरच्या कॉर्नर्सला सुद्धा आपल्याला अशी मकरमुख बनवलेली बघायला मिळतात. आता हे बघूनच तुम्हाला कल्पना येत असेल ना किती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हे कष्ट करून ठेवलेले आहेत. हे बांधायला किती कष्ट आणि किती द्रव्य त्यांनी खर्च केलेलं असेल आणि याचं जतन आपण केलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मित्रमंडळींना हे बघायचा छंद लावला पाहिजे. आता आपण सुरुवातीला जी चक्रधर स्वामींची बसण्याची जागा बघितलेली होती त्याच्या मागच्या बाजूचं सुंदर नक्षीकाम इथे तुम्ही बघू शकता. 2 समान दिसणारी शिल्प त्या मागच्या बाजूला भिंतीवरती बनवलेली आपल्याला दिसतात. आतापर्यंत तुम्ही आमचे जर काही चलचित्र बघितली असतील तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आमच्या चलचित्रांमध्ये हाय फंडा म्युझिक नसतं, कोणतेही हाय फंडा ड्रोन शॉट्स नसतात. आम्हाला जे सुंदर नक्षीकाम अशा मंदिरांमध्ये जे बघायला मिळतं आणि जे आम्हाला बघायला आवडतं तेच तुम्हालाही आवडतं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही हाय फंडा म्युझिक, सिनेमॅटिक शॉट्स, ड्रोन शॉट्स असलं काही दाखवत नाही. जे बघायला आनंद मिळतो ते मुख्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. हे तुम्ही इथं बघू शकता देवकोष्टकामध्ये असलेलं, आता मूर्ती नाहीयेत, त्याच्या खाली जर आपण बघितलं तर सुंदर नक्षीकाम जसं आपण पलीकडे बघितलं होतं तसंच इथे आहे आणि त्याच्या खाली बघण्यासारखी मुख्य जागा आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला चॅनल बनवलेला दिसत असेल किंवा वाहिनी बनवलेली दिसत असेल. ही वाहिनी म्हणजे आतमध्ये गर्भगृहामध्ये जे महादेवाला केलेलं अभिषेकाचं तीर्थ आहे ते तीर्थ बाहेर येण्यासाठी ही वाहिनी बनवलेली आहे. आणि पूर्वीच्या कालावधीमध्ये 1000 वर्षापेक्षा जुनं मंदिर असल्यामुळे 100% या ठिकाणी मकरमुख बनवलेलं असणार आणि मकरमुखामधून ते तीर्थ बाहेर येत असणार. पण मुघलांनी, अब्दुल्ल्यांनी हे मकरमुख तोडलेलं असावं असं वाटतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की इथला हत्तींचा पट्टा तुम्हाला दाखवेन किंवा गजपट्टा मी तुम्हाला दाखवेन. हा आहे इथला गजपट्टा. जसं आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये गजपट्टा बघितला होता किंवा गुजरातमधल्या रुक्मिणी मंदिरामध्ये आपण गजपट्टा बघितलेला होता, अनेक हत्तींची मालिका बघितलेली होती, तशीच हत्तींची मालिका किंवा ज्याला गजपट्टा म्हटलं जातं तो इथे बघायला मिळतो. अर्थात हे सगळे हत्ती मुघलांनी भंजन केलेले आहेत आणि जर त्यांची पुन्हा सत्ता आली, आपल्या भारतावरती पुन्हा सत्ता आली तर पुन्हा हेच होणार आहे. आत्ता जे आपल्याला बघायला मिळतंय ते सुद्धा काही वर्षानंतर आपल्याला बघायला मिळणार नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. जे काय आत्ता बघायला मिळतंय आपल्याला ते आपण बघून घेतलं पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, कुटुंबियांना आणि पुढच्या पिढीला विशेषतः हे सुंदर नक्षीकाम बघण्याची आपण आवड लावली पाहिजे. म्हणून आमचा नेहमी तुम्हाला आग्रह असतो की आमच्या चलचित्रांच्या लिंक्स अधिकाधिक लोकांना शेअर करत जा. आता इथल्या सुंदर शिल्पांपैकी आणखी एक नमुना तुम्हाला दाखवतो. राम लक्ष्मण सीतेचं सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जिथे मकरमुख आहे त्याच बाजूला आपल्याला हे शिल्प बघायला मिळतं. सीता, राम, लक्ष्मण आपल्याला व्यवस्थितपणे या शिल्पामध्ये ओळखू येतात. अशी अनेक रामायणातली आणि इतर देवदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. हे कोणाकृती नक्षीकाम बघा तुम्ही, ह्याचा आकार अतिशय छोटा आहे. कदाचित तुम्हाला मोठा वाटत असेल, माझ्या हातावरनं तुम्ही कल्पना करू शकता की ह्याचा आकार किती छोटा आहे. आणि असे शेकडो हजारो स्तंभ आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी बनवलेले बघायला मिळतात. इतिहास पुरातत्व खात्याचे आभार की त्यांनी मंदिरात ठिकठिकाणी, ह्याही मंदिरामध्ये आणि गोंदेश्वरच्या मंदिरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी असे कचऱ्याचे डबे लावलेले आहेत. मंदिराचा परिसर जो आहे अतिशय उत्तम पद्धतीने इतिहास पुरातत्व खात्याने मेंटेन केलेला आहे. अतिशय व्यवस्थित या भागाची निगा राखली जाते आणि सुंदर आणि स्वच्छ मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. इतिहास पुरातत्व खात्याला या सुंदर कामाबद्दल आमच्याकडून खूप खूप आभार आणि आमच्या दर्शकांकडून सुद्धा इतिहास पुरातत्व खात्याचे आणि इथल्या सफाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार. तर दर्शक हो, सिन्नर नगरीमधील सुंदर असं ऐश्वर्येश्वर मंदिर आज आपण बघितलं. मला जसं हे मंदिर आवडलं तसंच तुम्हालाही आवडलं असेल ही आशा करतो. आम्ही सिन्नरमधील मंदिरांसाठी गोंदेश्वर मंदिर सिन्नर नावाची एक प्लेलिस्ट बनवत आहोत. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सिन्नर आणि सिन्नर परिसरातील सर्व मंदिरे बघायला मिळतील. त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे. आणि आपली नेहमीची विनंती तर आपल्याला असतेच की आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, ही नम्र विनंती आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.